नमस्कार. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज थोडासा वेगळा विचार करूयात असा विचार मनात आला. म्हणजे पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून मला काही प्रश्न पडतायत का ते बघूयात. हे प्रश्न म्हणजे अगदी साधे सोपे प्रश्न. साधे सोपे म्हणजे मी माझी स्वतःची कामं स्वतः करतो का? मी अन्न वाया घालवतो का? मी पाणी वाचवतो का? मी पर्यावरणाची काळजी करतो का? मी माझ्या नातेवाईकांना, सोसायटीतल्या लोकांना जेव्हा जेव्हा गरज लागेल, मदत लागेल, अडचणीत असतील तेव्हा मदत करतो का? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत का? ही उत्तरं पालक आणि शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे स्वतःलाच द्यायची. कारण याची उत्तरं सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत यावरती मी माझ्या मुलाला सामाजिक भानापर्यंत घेऊन जाऊ शकणार. मग जर उत्तरं सकारात्मक असतील तर प्रश्नच नाही, पण उत्तरं नकारात्मक असतील तर मात्र विशेष काळजी घेऊन माझ्या मुलाची या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक येतील यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. याची काळजी आपण घेऊयात आणि कौशिकी आणि गंपूदादा काय म्हणतात ते तर पाहूयातच. धन्यवाद. तुला काय आवडत नाही खायला? मला सगळ्यात जास्ती दोडक्याची भाजी खायला आवडत नाही. अच्छा. आणि गिलक्याची भाजी? कसली? घोसाळ्याची, गिलक्याची? मी खाल्ली नाहीये. नाही खाल्ली. आईला म्हणा ती पण मला खायची आहे. आणि सगळ्यात जास्त भाजी कुठली आवडते तुला? कारल्याची. कारल्याची भाजी आवडणारी पहिलीच मुलगी मी पाहिली. ती कडवट नाही लागत तुला? नाही. का? साखर टाकत असेल त्याच्यात? नाही, कारल्याची भाजी करतात. तुमच्याकडे बिना कडू असणारे कारले येतात? नाही, असं कोणतंच कारलं नसतं. नाही. कारल्याच्या खरं कारलं अगदी थोडस कडू असतं. बर. सिनारेसची जी गोळी असते ना त्याच्यापेक्षा कमी कडू. सिनारेसची गोळी कडू असते? हो, खूप कडू असते. हो, खूप. मग एकदा सिनारेस घेऊन टाकायची की कारलं कडू लागतच नाही? नाही, कारलं थोडं ते खातच नशील, घेऊन टाकत असेल कारलं, नाही. कडू लागत नसेल. चावून खातेस का तू? हो, फक्त त्यातल्या बिया ज्या भाजीत येतात त्या सगळ्या काढून टाकायच्या. म्हणजे मग कारलं कडू लागत नाही. मग कारले जमिनीखाली येतं, कारलं असं लागतं की कारलं वेलीवर येतं? कारलं वेलीवर येतं. हो, शाळेत वेल आहे कारल्याचा. हो. तुमच्या शाळेत शेती पण होते? आमचा बागकामाचा तास असतो. तुमच्या शाळेत बागकामाचा क्लास असतो? हो. कोण घेतं? कुठली ताई घेते? सरिता ताई. सरिता ताई. सरिता म्हणजे काय ग? सरिता म्हणजे नदी. अरे वा, फारच हुशार मुलगी बाबा. बरं, तुला आनंद कशात मिळतो? मला पुस्तक वाचण्यात आनंद मिळतो. किती पुस्तक वाचून झाली आतापर्यंत? आतापर्यंत 2000. 2000 पुस्तक वाचून झाली? हो. 5 पुस्तकांची नाव सांग. काहीतरी फेकू नको कौशिकी. 2000 पुस्तकं म्हणजे काय गंमत झाली का? माझी वाचून झालेली नाही अजून. खरंच वाचून झाली आहेत. हो. बर, 5 पुस्तकांची नाव सांग. बोक्या सातबंडे. लेखक कोण? दिलीप प्रभावळकर. 2 नंबरचं पुस्तक. हॅरी पॉटर. लेखक कोण? J.K. रोलिंग. 3रं पुस्तक. गोट्या. लेखक? न. धो. ताम्हणकर. 4थं पुस्तक. द सिक्रेट 7. लेखक? एनिड ब्लायटन. 5वं पुस्तक. आणि आमची शाळा. कोण लेखक? माधुरी पुरंदरे. अरे बापरे, आता मला पटलं. तू वाचले असतील 2000 पुस्तकं. मग तू काय करते पुस्तकं वाचल्यावर? मी ती पुस्तकं वाचून झाली की ती देऊन टाकायची? नाही, मग जपून ठेवायची. पण जपून ठेवणं म्हणजे काही सामाजिक काम नाहीये. समाजाला मदत झाली पाहिजे ना, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? जेव्हा आपली जी पुस्तकं असतात जी आपण अगदी लहान असताना वाचायचो, किंवा जर आपण मोठे माणूस असू तर आपली जी लहानपणीची पुस्तकं असतात, लहान असताना आपण जी पुस्तकं वाचत होतो
ती जी पुस्तकं जर अशी उरली सुरली असतील किंवा जर जुने न्यूजपेपर असतील, फाटलेली फुटलेली असतील, अं, फाटलेली पुस्तकं देऊ टाकायची दुसऱ्याला. नाही, मग ती जर फाटली असतील ती टाकून द्यायची. जी व्यवस्थित असतात पण ती जुनी झालेली असतात, ती पुस्तकं आणि जुने जुने न्यूजपेपर असं रद्दीला द्यायचं. म्हणजे दुसऱ्या लोकांना पण आपल्याकडचा न्यूजपेपर वाचता येईल. अच्छा, न्यूजपेपर आपल्याकडचा दुसऱ्यांना वाचता यावा म्हणून रद्दीत द्यायचा असतो. नाही, मग त्याच्यापासून वेगवेगळ्या गोष्टी पण बनवतात. हो का? हो, कागदापासूनही कागद पुन्हा बनवता येतो. हो का? हो, ते स्क्रॅप सेंटर मध्ये देतात आणि स्क्रॅप सेंटर मध्ये ते सगळं एकत्र होतं, सगळ्या रद्दीवाल्यांकडचं. तुम्ही गटात काम करता का? म्हणजे म्हणजे ग्रुपने काम करतात का कुठे? शाळेमध्ये? हो हो. हो, कितीचा गट असतो? 5, अजून जास्ती 6, 3, 2. अच्छा. मग मी तुमच्या शाळेत येतो खेळायला, त्यावेळेस काय काय खेळतो आणि त्यातून तुम्हाला काय मज्जा येते ते तू नंतर सांग. पण आज आपण आता चेंडूचा खेळ खेळलो. हो, यातून तू काय काय शिकलीस, काय काय समजलं तुला, काय काय मज्जा आली ते सांग. मला चेंडू टाकायला आणि हेलायला मज्जा आली. आणि मी असं शिकले की जर आपण सारखं सारखं एखादं काम केलं आणि जर आपण त्याच्यावरती फोकस केला तर आपल्याला त्याचा आत्मविश्वास मिळतो. ते काय असतं आत्मविश्वास? आत्मविश्वास म्हणजे अशी गोष्ट असते की आपल्याला मनातून वाटतं की आपण हे करू शकतो. वा, म्हणजे आपल्याला ते करायला भीती वाटत नाही. त्याला आत्मविश्वास म्हणायचं. आणि हा, मग तो आत्मविश्वास आपल्याविषयी आणि दुसऱ्याविषयी जर वाटत असेल त्याला पण आत्मविश्वास म्हणायचं का? हो, म्हणजे तुझ्याविषयी मला आत्मविश्वास वाटतो असं म्हणायचं का? हो, का तुझ्याविषयी मला विश्वास वाटतो? विश्वास वाटतो. हा, आत्मविश्वास हा स्वतःविषयी असतो. ओके. आणखीन मला असं वाटतं की आपण मोठ्यांना मदत करणं चांगलं आहे का वाईट आहे?